हॉटेलमधून फ्रेश होऊन मग आम्ही अरे हे बघा हा माझा फॅन आलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग. मित्रांनो, खूप दिवस मी नव्हतो यूट्यूबवरती. थोडा माझा फिजिकल इश्यू होता आणि कामामध्ये खूप बिझी होतो. पण मी सध्या परत ब्लॉग घेऊन येत आहे आणि आता मी चाललो आहे नागपूरला आणि मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्टेशनवरती आहे. नागपूर दुरंतो एक्सप्रेस पकडत आहे आणि याच्या पुढे पूर्ण 3 दिवस मी नागपूरला असणार आहे आणि 3 ते 4 दिवस नागपूरचे ब्लॉग तुम्हाला दाखवेल मी. तर मी आणि माझ्या फॅमिलीमधले सगळे माझे रिलेटिव्स देखील आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. आम्ही आता दुरंतोमध्ये चाललो आहे. तर हे बघा मित्रांनो, हा अक्षय आहे, त्याचा अजय आहे. आम्ही जवळजवळ 12 ते 13 जण आहोत. ललित, हा बघा हा ललित देखील आहे, सुशील आहे. आम्ही सगळे चाललो आहे दुरंतोनी नागपूरला आणि नागपूरला फुल एन्जॉय करणार आहेत. सगळं तिकडचे जे जे मेन प्लेसेस आहेत तुम्हाला सगळ्यांना दाखवू. तर सोबत राहा माझ्याबरोबर. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुझा सोबत राहा माझ्याबरोबर. आता नागपूरला आम्ही मुंबईपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून नागपूरला जातो. तो प्रवास तुम्हाला दाखवेल. उद्या तुम्हाला मी तिकडचे ब्लॉग्स दाखवेल. तर सोबत राहा माझ्याबरोबर. तर मित्रांनो, सध्या आम्ही दुरंतोमध्ये आहे आणि नागपूरला चाललोय. बघा आमची गँग सगळ्यांनी हाय करा रे. हे सगळे आमची गँग आहे. तर आम्ही सर्व आता नागपूरला चाललोय आणि 3 दिवस नागपूरला असणार आहोत. नागपूरला जे काय उत्कृष्ट प्लेसेस आहेत ते सगळं मी तुम्हाला ब्लॉगद्वारे दाखवेल. तर सोबत राहा माझ्याबरोबर. माझा ब्लॉग नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, सध्या आम्ही सेकंड स्टेशनला थांबलो आहे इगतपुरीला. हा बघा ललित आहे, अक्षय आहे. आमची गाडी इगतपुरीला थांबली आहे. तर आम्ही आता इगतपुरी स्टेशनला पोहोचलो आहे आणि जवळजवळ वाजलेले आहेत 11:15. इगतपुरीला पोहोचलो आहे. गाडी ऑन टाईम निघालेली दुरंतो एक्सप्रेस. खूप सुपरफास्ट आहे एक्सप्रेस ही. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही दुरंतोनीच या. आणि आता सध्या आम्ही इगतपुरीला पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघताय इगतपुरी स्टेशन, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा इगतपुरी स्टेशन. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही नागपूरला पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघता ते बघा सगळी पब्लिक. हे नागपूरला पोहोचलेलो आहे आम्ही आणि सध्या आम्ही चाललो आहे नागपूर मेट्रो स्टेशनजवळ. तिथे आमची जी कॅब आहे ती येणार आहे. 13 सीटर कॅब केली आम्ही, मिनी ट्रॅव्हलर्स. तर ती आता आम्ही चाललो आहे पिक करायला. ती घेऊन आम्ही मग आता हॉटेलमध्ये जाऊ. हॉटेलमधून फ्रेश होऊन मग आम्ही अरे हा माझा फॅन आलाय आहे सर. तर आता आम्ही चाललोय नागपूरला आणि नागपूरला पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात फ्रेश होऊन तुम्हाला पहिल्या स्पॉटला दीक्षाभूमीला आम्ही जाणार आहे. तर तो ब्लॉग करू. तर सोबत राहा माझ्याबरोबर. तर नमस्कार मित्रांनो, नागपूरला पोहोचलेलो आम्ही आणि गौरवजींचं हे हॉटेल आहे. गौरव गेस्ट हाऊस, गौरव पाठक, इथे आम्ही पोहोचलेलो आहे. तर जवळजवळ 2 ते 3 दिवस या ठिकाणी आम्ही आहे. हा बघा हे गौरव आहेत. गौरवजी जरा हाय कीजिए. बघा हे गौरवजी आहेत. ह्यांचं गेस्ट हाऊस आहे. आता तुम्ही पण या गेस्ट हाऊसमध्ये या. हे आमचे ट्रॅव्हलवाले ड्रायव्हर साहेब आहेत. तर हे आमच्यावर 2 ते 3 दिवस असणार आहेत आणि गौरवजी बरोबर आम्ही 2 दिवस राहणार आहे आणि रविवारी आम्ही निघणार आहे. तर गौरवजी थँक्यू सो मच, आपका कोऑपरेशन हमें मिला. ठीक आहे. तर हे बघा हे गौरवजींचं हॉटेल आहे. तर हे तुम्हाला हॉटेल मी आता दाखवतो कसं आहे. तर तुम्ही नागपूरला आल्यावरती स्टेशनच्या बाजूला आहे, 2 ते 3 किलोमीटर, जास्त लांब नाही आहे. तर तुम्ही देखील इथे येऊ शकता. चांगल्या उत्तम सुविधा आहेत. तर मी तुम्हाला आता आतून दाखवतो हॉटेल आहे. तर बघा हे गौरवजींचं हॉटेल आहे, गौरव गेस्ट हाऊस. आणि
आता हे आपल्याला बघा रूम दाखवतील. हे गौरव गेस्ट हाऊस आहे. हे असं आत गेल्यानंतर हे असे कंटिन्युअसली रूम आहेत. सुंदर असं उत्तम असं रूम आहे. आणि हे बघा हे आमचा रूम आहे 4 बेडचा रूम. बघा गीझर वगैरे सगळं आहे इकडे. मला अक्षय बसलाय, ललित आहे. हे आमचे रूम घेतले आम्ही. तीन रूम घेतलेत. बघा हा सेकंड रूम आमचा. कल्पेश, रोशन. तर तुम्ही बघताय हे उत्तम क्वालिटीचं हॉटेल आहे. आणि त्यानंतर जेवण वगैरे सगळं आहे. तर जेवण टेस्ट करून बघू आपण कसं आहे जेवण. पण हॉटेल्स तर आपल्याला स्वच्छ आणि व्यवस्थित गीझर वगैरे सगळं आहे. हे आमचा 3rd रूम. तर हे रूम्स आहेत. तर सोबत राहा माझ्याबरोबर. आपण नक्कीच या ब्लॉगमध्ये खूप एन्जॉय करणार आहोत. आणि तुम्हाला पूर्ण नागपूर मोस्ट प्रोबेबली दर्शन करायला आम्ही. तर सोबत राहा माझ्याबरोबर. सध्या आम्ही चाललोय दीक्षाभूमीला. आहे बघा आमची सगळी गँग आहे. सगळी गँग आहे आमची. आम्ही आता दीक्षाभूमीला चाललोय. तुम्हाला आता दीक्षाभूमीचं दर्शन माझ्या ब्लॉगद्वारे देऊ. बघा ललित पुढे बसलाय. ड्रायव्हिंग त्याला सगळं नागपूरला माहिती आहे, त्याच्यामुळे तो सगळं ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय आणि दाखवतोय. जोगसपाट ललित पण आमच्यावर नवीनच आहे. आम्ही पण सगळे पहिल्यांदाच चाललोय नागपूरला. आणि आता सर्व आम्ही दीक्षाभूमी आणि पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला दाखवू. तर सोबत राहा माझ्याबरोबर. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, सोबत राहा. तर मित्रांनो आपण आता दीक्षाभूमीला आलेलो आहोत. ते बघा हे माझ्या मागे दीक्षाभूमी आहे. बघा दीक्षाभूमीला आलेलो आम्ही सर्व. आता सध्या दीक्षाभूमीमध्ये एंटर करू आणि दीक्षाभूमीचं दर्शन तुम्हाला दाखवू. तर पोचलोय आम्ही फायनली दीक्षाभूमीला. आमचा जो पहिला स्पॉट होता तिकडे दर्शन घ्यायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दीक्षाभूमी आलेलो आहे. आता चाललो आम्ही. ओके. तर मित्रांनो बघा आपण दीक्षाभूमीला आलो आणि दीक्षाभूमीची एंट्री आहे. आणि आता सध्या आम्ही दीक्षाभूमीच्या आतमध्ये जातोय. तर थोडंसं फोटो सेशन चालू आहे आमचं. आणि आता दीक्षाभूमीमध्ये आतमध्ये जाऊन देखील तुम्हाला मी दाखवेल. हे बघा हा दीक्षाभूमीचा परिसर पूर्ण मागे तुम्ही बघताय. हे बघा पूर्ण दीक्षाभूमी आहे. सगळं नाही जाणार उद्या. मित्रांनो हा दीक्षाभूमीचा वरचा मजला आहे. तुम्ही बघताय साधू साधू. हे शाळांची सहल देखील आलेली आहे. हे बघा दीक्षाभूमीचे दर्शन करायला तुम्ही बघताय. शाळेची पिकनिक आलेली आहे. ते देखील आलेले आहे दीक्षाभूमीला. तर हा
सेकंड फ्लोअरला ही जी जागा बघते तुम्ही ही ब्लॉक करून ठेवले, कारण याच्या खाली बरोबर अस्थि कळस आहे, त्यामुळे ही जागा अशी ब्लॉक केली, कोण जाऊ नाही शकत वरती, त्याच्यामध्ये कोणी जाऊ नाही शकत. ही जागा ब्लॉक केलेली आहे, खाली अस्थि कळस आहे.